नमस्कार मित्रांनो, मी मकरंद रमेश गवळी, राहणार साळे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून तसे शेतकरी आहे. आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचे समन्वयक, छत्रपती नगर जिल्ह्याचे समन्वयक गुलाबरावजी खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी एस आर टी पद्धतीने शेती करण्याचा एक छोटासा प्रयोग केलेला आहे. तर त्या प्रयोगाअंतर्गत मी एस आर टी बेड तयार केले आहेत. एस आर टी बेड हे तुम्हाला दावतो. ह्या बेडवर आपण भुईमुगाने एस आर टी यंत्राच्या साहाय्याने टोकन पद्धतीने भुईमुगाची लागण करणार आहोत. तर ह्या बेडचं एक तुम्हाला बेडची एक थोडक्यात ओळख करून देतो. हा जी बेड आहे 4.5 फुटावर मारलेला आहे. 4.5 फूट हिथून हितपर्यंत 4.5 फूट अंतर आहे. आणि वरील आणि वरील जे अंतर आहे ते 100 सेंटीमीटर आहे. हे बेड पाडताना मी दक्षिणोत्तर दिशेने पाडलेलं आहे. दक्षिणोत्तर पाडण्याची एकच कारण की हे दुपारचं ऊन आणि पूर्ण झाडाला ऊन भेटतं. पूर्ण दोन झाडात हवा खेळती राहते. ह्यामुळे दक्षिणोत्तर पद्धतीने मी बेड तयार केलेले आहेत. आणि ह्या बेडवर भुईमुग लागण करण्यासाठी 100 सेंटीमीटर अंतर असणाऱ्या बेडवर आपण एक 5 ओळी, एक 25 सेंटीमीटरवर अशा 5 ओळीने पूर्ण बेडवर साच्या पद्धतीने टोकन करणार आहोत. तर ह्या बेडवर लागण करण्याचं एक वैशिष्ट्य असं की दोन झाडातील अंतर एकदम दोन झाडातील अंतर समसमान राहतं. 2 ओळीतील अंतर बी समसमान राहतं. ह्यामुळे व्हेंटिलेशन बी व्यवस्थितरित्या होतं आणि उगवण क्षमता बी चांगली राहते. असा प्रत्यक्ष अजून अनुभव काय आलेला नाही त्या गोष्टीचा. पण ह्या अगोदर एक प्रयोग केला होता मी. त्यात पूर्णतः उगवण क्षमता होती आणि उत्पन्न बी त्या प्रमाणात भेटलं होतं मला. तसंच आता हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण व्हावा यासाठी खंडागळे सरांचं योग्य वेळी मार्गदर्शन पूर्णतः मिळणार आहे मला. तर आज आपण एस आर टी बेडवर म्हणजे शून्य मशागत शेती असं ह्या तंत्रज्ञानाला म्हणलं जातं. त्या शून्य मशागत शेतीत भुईमुग लागण करणार आहे. आणि ह्यानंतर प्रत्येक वेळेस म्हणजे लागण करतानाचं ह्यानंतरचं व्हिडिओ मी आपणाला टाकत राहणार आहे. चला, नमस्कार.